कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम. तर पेन सिंड्रोम आहे, तर याच्यामध्ये हायपरल्गेसिया आहे आणि ॲलोडायनिया आहे. तर हे मेन फीचर आहे. पेन सिंड्रोम आहे म्हणजे जास्त होणार आणि विचित्र होणार. हायपरल्गेसिया, ॲलोडायनिया. रिजनल तर हा रिजनमध्ये आहे, डर्मॅटोमशी रिलेटेड नाही आहे, तर युजली एक्स्ट्रीमिटीला कन्फाईंड आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे याच्यात बाकीच्या पण गोष्टी आहेत इन्वॉल्ड, जसं की हे 4 मेन कॅटेगरी आहे. सेन्सरी म्हणजे पेनशी रिलेटेड झाली, नंतर व्हॅसोमोटर म्हणजे व्हेसल्समुळे टेम्परेचर वाढेल आणि स्किन कलर वगैरे चेंज होईल. नंतर सुडोमोटर किंवा एडेमा, तर पाण्याशी रिलेटेड. तर स्वेटिंग आणि स्वेलिंग दोघं एकत्र घेतलं आहे. नंतर मोटर और ट्रॉफिक, मसल्समुळेच मास असतं, पण मग स्किन, हेअर, नेल याने हे पण त्याच्यात घेतलं आहे. मोटर और ट्रॉफिक चेंजेस होतील. तर ॲक्च्युली जेनेटिक प्रिडिक्शन आहे, कारण की काही लोकांनाच होतो. टाईप 1 आहे, त्याच्यामध्ये मायनर इंजुरीनंतर होतो. त्याला म्हटलं रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक डिस्ट्रॉफी. सिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिवेट होते रिफ्लेक्सली इंजुरीमुळे आणि त्याच्यामुळे डिस्ट्रॉफी होते. आणि टाईप 2 आहे, त्याला म्हटलं आहे कॉझाल्जिया. याच्यात प्रॉपर नर्वला कुठली तरी इंजुरी झाली आहे, त्याच्यामुळे मग ती सिंड्रोम झालेला. कॉझाल्जिया म्हणजे कॉस्टिक, तर बर्निंग पेन होतं, त्याच्यामुळे त्याला म्हटलं आहे कॉझाल्जिया. याच्यामध्ये फक्त सिम्पॅथेटिक डिस्ट्रॉफी आहे, हा त्याचा हायर व्हर्जन आहे. तर जेनेटिक आहे, मिडल एज नंतर होतो, युजली पोस्ट सर्जिकल किंवा काहीतरी नर्वला इंजुरी झाली आहे. तर याला न्यूरोजेनिक इन्फ्लेमेशन पण म्हटलं आहे. इंजुरी होते, CNS स्टिम्युलेट होतं, सिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन होतं, इन्फ्लेमेशन होतं. या इन्फ्लेमेशनमुळे हे 4 चेंजेस होतात. तर हे ऑटोनॉमिक चेंजेस आहेत जे काही आहे. व्हॅसोमोटर असतील, सुडोमोटर असतील किंवा मोटर जे असतील, हे ऑटोनॉमिक चेंजेस झाल्यामुळे होत आहेत. तर आधी वॉर्म, ठीक आहे, स्टेजेस जे आहेत वॉर्म, इंटरमिजिएट आणि कोल्ड. तर बुडापेस्ट क्रायटेरिया आहे डायग्नोसिससाठी. पहिलं तर तुमचं डिस्प्रपोर्शनेट कंटिन्युअस पेन आहे. डिस्प्रपोर्शनेट म्हणजे हायपरल्गेसिया आहे, ॲलोडायनिया आहे आणि ॲटलिस्ट वन ऑफ द, ॲक्च्युली याच्यात डिस्प्रपोर्शनेट टू इन्सायटिंग इव्हेंट. ओके, ठीक आहे, आणि हे थोडं ओव्हरलॅप झालं. मग सेन्सरी, व्हॅसोमोटर, सुडोमोटर आणि मोटर और ट्रॉफिक, हे 4 सेन्सरी आणि त्याचंच साईन हे क्लिनिशियनद्वारा. हे 4 पैकी प्रत्येकाचं एक लागेल आणि क्लिनिशियनद्वारा ॲटलिस्ट 1 साईन इन 2 ऑर मोर. तर याच्यातले 2 लागतील आणि याच्यातलं प्रत्येकातलं एक लागेल, म्हणजे 4 + 2 6 झाले. हा पहिलं पेन असायला हवं डिस्प्रपोर्शनेट, आणि नंतर रूल आउट क्रायटेरिया आहे नो अदर बेटर डायग्नोसिस. तर मग ट्रीटमेंट आहे तुमच्याकडे ॲनाल्जेसिक्स, प्लेन ॲनाल्जेसिक्स फर्स्ट लाईन. नंतर फर्स्ट लाईन को ॲनाल्जेसिक्स पण आहे, कारण की याच्यात तुम्हाला मग अफेक्टिव्ह कंपोनंट पण असणार आहे, डिप्रेशन, अँझायटी पण असणार. अँटी इन्फ्लॅमेटरी द्यायचे आहेत, स्टिरॉइड्स, मसल रिलॅक्संट. मग सिम्पॅथोलायटिक प्रोसिजर्स करू शकता तुम्ही, गँग्लियन ब्लॉक्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी न्यूरोलायसिस, स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन, टेन्स, मोटर कॉर्टेक्स स्टिम्युलेशन आणि सायकोलॉजिकल सपोर्ट. ट्रीटमेंट तेच वेगळ्या शब्दात दिलं आहे. अँटी इन्फ्लेमेटरी, फ्री रॅडिकल, पेन सेन्सिटायझेशन थांबवायचं. पेरिफेरल आणि सेंट्रल दोघेही पेन सेन्सिटायझेशन होतं त्याच्यात. तर इन जनरल इमोबिलाइज करा लिंब, कारण की पेन होतं आहे, ॲलोडायनिया होतो आहे, आणि दुसऱ्या लिंबला केअरफुली फिजिओथेरपी द्या. ॲक्यूट ट्रीटमेंट ऑफ चॉईस, याच्याने कदाचित ट्रीटमेंट होते की काय. आणि मग पेन ठीक झाल्यावर मग पॅसिव्ह फिजिकल थेरपी द्या. तर कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम सिम्पॅथेटिक किंवा ऑटोनॉमिक इन्फ्लेमेशन आहे, ॲलोडायनिया आणि हायपरल्गेसिया आहे. व्हॅसोमोटर म्हणजे टेम्परेचर आणि कलर चेंजेस आहेत. सुडोमोटर आणि स्वेटिंग आणि स्वेलिंग. नंतर मोटर आणि ट्रॉफिक म्हणजे मसलचे प्रॉब्लेम आणि हेअर, नेल आणि स्किनचे ग्रोथ ट्रॉफिक चेंजेस आहेत.
आणि डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन आहे. ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आहे आणि सिम्टमॅटिक आहे.